हाय नमस्कार. तर मी आज खूप दिवसातून माझा ब्लॉग शूट करते. तर आज आहे श्रावण महिन्यातला 3रा सोमवार आणि उपवास सोडायला काय करायचं काय करायचं दुपारपासून डोकं दुखायला लागलं पार. कारण 10 जणांचा स्वयंपाक असले तो पटकन होतो, पण एकटीसाठी काय करायचं हे का सुचत नाही डोक्याला लवकर. तर तेच मग मी शेवटी मुगाची उसळ आणि भात करायचं ठरवलं. सोबतीला वांग्याची भाजी काढणार आहे. तर चला सुरुवात करूया. मी आता मूग काय भिजवलेले नव्हते, मी डायरेक्ट शिजत घालणार आहे. कारण मूग भिजवले तरी शिजून जातात 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये. तर मी आता भिजवून मूग व्यवस्थित धुवून शिजायला टाकते कुकरमध्ये. आता आमच्या घरातील 2 मेंबर सोमवारसाठी म्हणजे 3ऱ्या सोमवारला वतोरची यात्रा भरते खूप मोठी. तर आणि रक्षाबंधन पण आहे. तर दोघे जणी गावाला गेलेत आणि मी आणि माझी छोटी मुलगी दोघीच आम्ही इथे आहोत. तर एकटीसाठी खूप काय करावं डोकं दुखायला लागलं माझं काय करायचं. कारण मी एकतर भाजी चपाती किंवा मग भात आणि डाळ काहीतरी एकच आयटम मी खाऊ शकते. मी डबल खात नाही. मला एवढं सगळं नाही लागत आणि त्याच्यात माझा पोटाचा त्रास होतो आहे मला. तर मी नको जास्त खात नाही. मी म्हणजे खाल्लं तर एकच आयटम, एकतर भात खाते नाही तर एकतर चपाती खाते. तर मग मी एकच करायचं ठरवलं. मुगाच्या डाळीची नाही, अख्ख्या मुगाची उसळ करायची आणि भात करायचा. सोबतीला वांग्याची भजी करायची. तर मी आता ही वांगी आणलीत काळ्या कलरची. मोठी आणायची होती पण मोठी भेटलीच नाही. आधी हिरव्या कलरची घेतलेली म्हणजे आपण जो भरीत करतो ना, आमटी कालवण करतो, भाजी थोडक्यात भरून वांग्याची, ती वांगी घेतलेली. पण त्या माणसाकडे सुट्टे पैसेच नव्हते. मग ती मला परत ठेवावं लागली आणि दुसऱ्या भाजीवाल्याकडे गेले तर त्याच्याकडे ही वांगी होती. तर मग चला म्हणलं हीच घ्यावा. तर मग हीच आणली वांगी. तर त्याच्यात आता एका वांग्याची भजी तयार करायची. तीच खूप होतील एकटीसाठी, तीच संपली पाहिजे. आणि बाकीची फोडणी द्यायला पण कढीपत्ता, मिरची आणि कांदा हे सगळं आपण तयार करून घेऊ, कापून घेऊ. वांग्याच्या चकल्या करून घेतल्यात अशा. बाकीचं पण टोमॅटो ते आता कापून घेऊया. तर एवढं एक वांगं पण उरले. अर्ध्याच वांग्याचे काप केलेत मी. कारण खपले पाहिजे ना. शिळं खाऊन आधीच ताजंच खाल्लेलं पचाने, तर शिळं कुठून पचणार आहे. म्हणून हे 4-5 काप केले, तेवढेच भजी जास्त झाले. तर चला टोमॅटो ते बाकी एक हिरवी मिरची घेतली आणि टोमॅटो लसूण राहिला पण नाही आणि विसरून पण गेले. आणि तसं म्हणतात लसूण राहिला पण नाही आणि विसरून गेले टाकायचं मी. तर कांदा म्हणतात खाती नाही श्रावण महिन्यात, पण मी टाकला. कांद्याशिवाय उसळ व्यवस्थित होत नाही. मी टाकला पण आणि खाला पण. मी असं एवढं एकतर उपवास मी ह्याच वर्षी धरले. श्रावण महिन्याचे मी उपवास धरत नाही, पण ह्याच वर्षी मी उपवास धरलेत. तर एवढे मी पथ्य पाळत नाही कांदा लसूण न वापरण्याची. वेळ आली तर पुढे पाळू शकते, पण आत्ता तरी नाही मी पाळलेलं. तर चला हे कट करून घेतलं आहे मी सगळं. आता बेसन पीठ थोडं मिक्स करून म्हणजे काय म्हणतात मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही काय बोलायचं तुमच्या भाषेत. बेसन पीठ ते भज्यांसाठी मिक्स करून घ्यायचं आहे पाणी टाकून थोडंसं. आणि हे माझं गुटुराम मधीच करत असतो. नुसता एकटाच आहे. त्याला दीदीची आणि पप्पाची लय आठवण येते. त्याच्यामुळं आज आम्हाला फिरायला जायचं होतं, पण फिरायला जायलाच वेळ भेटला. वेळ नाही, मी घरातच होते, पण असं जाण्याची इच्छाच झाली नाही. काल गेलेलो आम्ही दोघीजणी, पण आज काय कुठंच गेलो नाही. तर चला बेसन पीठमध्ये मी मीठ तिखट आणि
धना पावडर टाकून घेतली आणि पाणी टाकून थोडंसं मिक्स करते. हाताने मिक्स करायचं म्हणजे मग पटापट आणि व्यवस्थित होऊन जातं. कोणाला चमच्याने करता येतं तर कोणी मिक्सर वापरतं, पण मग ज्याची त्याची मर्जी. मी हातानेच करते, मला हातानेच पटापट जमतं करायला आणि व्यवस्थित त्याच्या गुठळ्या होत नाहीत. तर आता ह्याच कढईमध्ये मला मुगीला त्या शिजवलेल्या मुगाला फोडणी द्यायची आणि हे वांग्याचे काप पण मी त्याच्यातच तळून घेणार आहे. तर मी कढई रिकामी केली, वाटीत काढून घेतलं ते बेसन पीठ, तेल पण टाकलं तर कढईमध्ये. तेल तापल्याबरोबर तर हे वांग्याचे काप आधी काढून घेऊयात आणि मग नंतर फोडणी देऊ उसळला. तर बघूया माझं जेवण किती टेस्टी होतंय ते. आलंच तापत तेल, तर तेल तापल्यानंतर मी आता हळूवार असं सोडायचं. जोरावरून टाकलं तर तेल अंगावर उडेल, कारण तेल खूप जास्त तापलेलं असतं आणि तापल्यानंतर जर उडालं तर त्याचा फोडच उठतो. त्याच्यामुळं व्यवस्थित टाकायचं हाताने, तेल हाताला उडू नये म्हणून. तर चला कसं काय माझं जेवण तयार होते बघूया. एक भजी तर व्यवस्थित निघाली. आता बाकी सगळ्या भजी मी काढून घेते पटापट. आता भजी तर तयार झाली. आता तेल खूप जास्त कढईमध्ये ते थोडंसं काढून घ्यायचं, कारण एवढं तेल नको आहे भाजीला. तर मग अर्धं तेल मी काढून घेते आणि थोडंसंच कढईत ठेवणार आहे. कढई खूप तापली आणि तेल पण खूप तापेल म्हणून मी गॅस पण बंद केला आहे. आणि जेव्हा मी भाजी फोडणी द्यायला कढीपत्ता आणि ते टाकलं, कांदा टाकला, पण माझ्या लक्षातच आलं नाही की मी गॅस बंद केला आहे. पण कढई आणि तेल तापेल होतं ना, त्याच्यामुळं ते भाजलं गेलं व्यवस्थित आणि मी गॅस चालू केला. आणि फोडणी देताना मी जास्त तांबूस नाही होऊन द्यायला कांदा, कारण तो मला शिजून काढायचा होता. त्याच्यामुळं तात्पुरताच कढई तापेलच होती ऑलरेडी ना, त्याच्यामुळं कांदा पण करपला गेला लगेच. करपला म्हणजे जळाला नाही, थोडंसं असं काय म्हणतात, फोडणी बसली व्यवस्थित त्याला, असं मला बोलायचं होतं. कसं थंड तेलामध्ये फोडणी बसत नाही ना, तर त्याच्यात फोडणी बसली. आता मुगेमध्ये मीठ नव्हतं अगोदर टाकलं, तर मीठ पण टाकून घेते. ते तर खूप महत्त्वाचं आहे, ते जर टाकलं नाही तर उगाच टेस्ट जाईल. आणि मसाले पण टाकून घेते. कांदा ते जास्त करपवायचं नाही मला. तर हे धना पावडर, मिरची पावडर आणि हळदी पावडर विकतची आहे, पण मिरची पावडर आणि धना पावडर माझी घरचीच आहे. घरची म्हणजे मी तयार केलेली, दळून घेतले थोडक्यात, तीच आहे. ते तेवढंच टाकलं, जास्त जिरं काही टाकलं नाही मी. आता राहिलेली कोथिंबीर पण मी टाकून दिली. सगळीच टाकली, कारण त्याच्यासाठीच मी कापलेली. तर 1-2-3 मिनटासाठी परतून घेतलं आणि मुगी टाकून दिल्या शिजवलेल्या. आता भाताबरोबर खायचं आहे, त्याच्यामुळं थोडंसं जरासा धरायचं आहे त्याला, थोडंसं काहीतरी. तर मग थोडंसं पाणी टाकलं आणि परत 1-2 मिनटासाठी फक्त शिजू द्यायचं आहे, खूप नाही. आता मुगी पण शिजवल्यात आणि फोडणी पण
देऊन झाले तर थोडंसं 1 ते 2 मिनटासाठी शिजू द्यायचे. तोपर्यंत मी काकडी ते कापून घेते, कारण भात ऑलरेडी झाला आहे आणि उसळ पण झाल्यातच जमाय. तर मी ताट करायला घेते. आता उपवास आहे तर 8 वाजत आले, मी जेवणार आहे आता, कारण आता दुसरं कोणी जेवायला नाही तर मी कशाला थांबण्यात काय अर्थ नाही. मग मी म्हटलं मी जेवूनच घेते. आणि मग अशी कांदा कापताना एक फोड ठेवलेली, तो कांद्याची एक फोड आणि काकडी कापली अर्धी आणि भजी. हे तोंडी लावायला सॅलेड माझं. तर खूप छान अशी प्लेट तर दिसू राहिली. खायला बघूया कसं काय दिसतंय, कसं काय लागतंय टेस्ट. आता भात पण शिजलाय. भात मी वापरले कोलम राईस घातली, तर भात पण शिजून गेलाय छान. आणि उसळचा तर वास असा, फोडणीचा वास असा घमाघम सुटलाय. बघूया खाण्यात कसं काय टेस्ट लागते ते. तर भाजी दिसताना पण खूप छान दिसते आणि गरमागरम असं मुगाची मिसळ आणि भात खायचं आहे आपल्याला. तर चला बघूया खाऊन कसं काय होतंय. तर मग अशी आम्ही मार्केटमध्ये गेलेलो तर एक पॅटीस पण आणलं. तिनं एकच तुकडा खाल्ला, तिला मी दिला होता खायला, तर एकच तुकडा खाल्ला. 2 तुकडे मला ठेवलेत पॅटीचे, त्यांनी कट करून दिलेले. चटणी पण दिली त्याच्याबरोबर. तर देते, चटणी पण ओतून घेते एका वाटीमध्ये. आणि आज श्रावणी सोमवारचा उपवास असल्यामुळं थोडासा नैवेद्य मी बाजूला काढून ठेवते. आता वांग्याची भजी आणि भात आणि उसळ हे 2च पदार्थ मी आत्ता केलेत. तर मी हे पण ठेवायला लागलेली, काय म्हणतात, पॅटीस. आणि मग पॅटीस मी दुकानातून आणलेला पॅटीस आहे ना, त्याच्यामुळं मग थांबले. नाही तर कसं नैवेद्य दाखवताना सगळ्यातला थोडं थोडं काढून ठेवायचं असतं ना, तर मग मी ते पण काढून ठेवायला लागले होते. तर गरमागरम खूप छान झालं आहे. असं एकदम उसळ खूप छान झाली. मीठ पण बरोबर आहे आणि तिखट पण जास्त झालं नाही, अगदी व्यवस्थित झालंय. आणि वांग्याची भजी तर खूपच छान झाल्यात. तुम्हाला जर खरंच आवडली असेल तर नक्कीच माझी रेसिपी करून बघा. असं आता वांग्याची भजी नसतील खायची तर ठीक आहे, पण हे मुगाची उसळ आणि भात एका आजारी माणसालासुद्धा देतात, कारण मूग हे पचण्यासाठी खूप हलकं असतं. आणि मी त्याच्यासाठीच खाल्लं, कारण माझं पोट फुगतं आहे सारखंच. थोडंसं खाल्लं तरी माझं पोट फुगतं आहे, त्याच्यामुळं मी हलकंच जेवण जेवते. तर खूप छान अशी माझी मुगाची उसळ आणि भात झाला आहे. खूप छान लागतो आहे. तुम्हाला आवडली तर नक्कीच लाईक करा, माझ्या व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. मी ना आता घेते जेवण आहे ते. चालेल.